जिल्हा वार्षिक नियोजन 2025-26 अंतर्गत 34.42 लक्ष रुपये निधीतून सालेवडगाव ते गणेश वस्ती दरम्यान होणाऱ्या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन लोकनेते सुरेश अण्णा धस यांच्या विशेष प्रयत्नातून संपन्न झाले। या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन माननीय जयदत्त भैया धस युवा यांच्या शुभ हस्ते बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 पार पडले। या पुलाच्या कामामुळे सालेवडगाव गणेश वस्ती व परिसरातील ग्रामस्थांची दळणवळणाची मोठी अडचण दूर होणार असून पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासातून कायमची सुटका होणार आहे। शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना या पुलाचा मोठा लाभ होणार आहे। या भूमिपूजन समारंभास अशोकदादा इथापे, सरपंच भरत जाधव, सचिन दळवी, महादेव थोरात, शिवाजी थोरात, सागर फसले, सचिन घुले, राजू घुले, पप्पू घुले, बाबू खान, दीपक वामन, विलास शिरसाट, किशोर वामन, नितीन वामन, बाबासाहेब वामन, फक्कड परभणे, भास्कर थोरात, शिवाजी कुलकर्णी, अशोक दहातोंडे, गणप्रमुख ॲडव्होकेट संभाजी दहातोंडे, अशोक हजारे, कैलास वांडेकर, बाबासाहेब कराडे, डॉक्टर मोहन डोके, नाना सोनवणे, बिभीषण अण्णा दहातोंडे, पांडुरंग दहातोंडे, सदाशिव बारवकर तसेच ग्रामपंचायत सरपंच महेश कराडे, उपसरपंच सिधू हजारे, सदस्य महादेव वांडेकर, शरद कराडे, आजीनाथ कांबळे, विक्रम पठारे, अर्जुन बागले, जयसिंग दहातोंडे, संभाजी कराडे, संभाजी डोके, छगन हजारे, भगवान जपकर, नाना विधाते, जगन बागले, संदीप रामगुडे, सचिन शिंदे, बाबासाहेब शिंदे, शरद मस्के, विष्णू सोनवणे आदींसह गावातील शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी ग्रामस्थांनी लोकनेते सुरेश अण्णा धस व जयदत्त भैया धस यांचे आभार व्यक्त केले।